नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सलग 13 वर्षाची परंपरा अबाधित राखत कोकण बोर्डाने यावर्षी देखील राज्यात अव्वल स्थान पटकावलं आहे. आपल्यासोबत आहेत कोकण विभागीय बोर्डाच्या प्रभारी विभागीय अध्यक्ष सौ सुवर्णा सावंत मॅडम. सचिव आहेत कोकण बोर्डाच्या. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि कशा पद्धतीने निकाल कोकण बोर्डाचा लागला आहे याची माहिती जाणून घेणार आहोत. मॅडम, सर्वप्रथम नमस्कार, धन्यवाद. तुम्हाला तुमचे खूप खूप आभार. खूप चांगला निकाल लागला आहे. कोकण बोर्ड पुन्हा एकदा राज्यात अव्वल आले, काय सांगा? सर, यामध्ये मला हे सांगावं लागेल की निश्चितपणे कोकण बोर्ड हे राज्यात गेली 13 वर्षामध्ये ही परंपरा आपण कायम राखलेली आहे आणि यावर्षी देखील आपलं कोकण विभागीय मंडळ हे राज्यामध्ये प्रथम आलेलं आहे. 97.51% निकाल आपला लागलेला आहे. आणि या निकालामध्ये जी विद्यार्थी संख्या होती ती रत्नागिरीची होती 16,721 आणि सिंधुदुर्गची होती 9,072 आणि एकूण आपली विद्यार्थी संख्या 25,793मध्ये आपण राज्यामध्ये अव्वल आहोत. याचं खरोखर जे श्रेय आहे ते सर्व मी माध्यमिक शाळातील आमचे मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील आणि अभ्यास करणारे माझे सर्व विद्यार्थी असतील यांना मी निश्चितपणे देईल. आणि यावर्षीची निकालाचं वैशिष्ट्य हे सांगावं लागेल की मुलींची जी टक्केवारी आहे यामध्ये ती 2.18% ही विद्यार्थ्यांच्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे मुलांच्यापेक्षा जास्त आहे. हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल, कारण या निकालामध्ये जी भरारी घेतलेली आहे ते आपल्या विद्यार्थिनींनी घेतलेली आहे. राज्यात विचार करता राज्यातला मॅडम कॉपीचं प्रमाण कोकणात किती होतं? कॉपीचं प्रमाण जे होतं ते आम्ही आमच्या राज्यमंडळामार्फत 6 पथकं नियुक्त केलेली होती, भरारी पथकं. सिंधुदुर्गमध्ये होती तशीच आपण रत्नागिरीमध्ये देखील केली होती. तर किरकोळ अगदी तुरळक ठिकाणी ही कॉपी प्रकरणं झालेली आहेत. माझ्या माहितीप्रमाणे केवळ 2 ते 3 शाळांच्यामध्ये ही कॉपी प्रकरणे झाली होती आणि त्याची चौकशीसुद्धा आम्ही राज्यमंडळामध्ये केलेली आहे. चांगला निकाल लागला आहे. अजूनही मुलींची टक्केवारी दरवर्षी वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे कोकणच्या मुली हुशार आहेत हे यातून सिद्ध होते. काय सांगाल? कोकणच्या मुलीही हुशार आहेत, मुलंही हुशार आहेत. निश्चित याचं श्रेय सर्व मी माध्यमिकचे आमचे शिक्षक बंधू भगिनी असतील, मुख्याध्यापक असतील, त्यांना गाईड करणारे आमचे संस्थाचालक असतील, या सर्वांना द्यावं लागेल. आणि आमच्याकडे कोकण बोर्डामध्ये स्टाफ कमी आहे. या ठिकाणी जे सर्व अधिकाऱ्यांची पदं आहेत, सहसचिव, सहाय्यक सचिव, सचिव किंवा अध्यक्ष, हे सर्व प्रभारी आहेत. माझ्याकडे ही माध्यमिक शिक्षणाधिकारी मी आहे, पण सचिव आणि सहसचिवचा चार्ज आहे. इथं स्टाफ कमी असूनसुद्धा जे राज्यामध्ये काम होतं 10वी आणि 12वीचं निकालाचं ते राज्यात आपण पहिल्यांदा राज्यमंडळाला पाठवलं आहे. आणि या संदर्भात जे राज्यमंडळाचे अध्यक्ष आहेत शरद गोसावी साहेब, त्यांनीसुद्धा आपल्या कोकण विभागीय मंडळातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन केले. या होत्या आपल्यासोबत कोकण विभागीय बोर्डाच्या प्रभारी सचिव सौ सुवर्णा सावंत. आणि राज्यात सलग कोकण बोर्डाने 13 वर्ष निकालाची परंपरा कायम राखली आणि त्यामध्ये कोकणच्या मुली अतिहुशार आणि निकालाची परंपरा यामध्ये टक्केवारीमध्ये मुलींची संख्या ही देखील तितकीच लक्षणीय आहे. याचं सारं श्रेय त्यांनी सर्व शिक्षकवृंद आणि पालक वर्ग यांना दिलं आहे. कॅमेरामॅन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.